न्यास संस्थेमार्फत देह विक्री करणाऱ्या व व्यसनासक्त व्यक्तींच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सतत कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम. रेणुताई गावस्कर. यानंतर मी आमंत्रित करते पद्मश्री शीतल महाजन यांना. मी आमंत्रित करते. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे बॅचलर ऑफ सायन्सचं शिक्षण त्यांनी घेतलं. 2011 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील चौथा मानाचा पुरस्कार पद्मश्री हा त्यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवछत्रपती महाराष्ट्र राज्य क्रीडा पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, वेणुताई चव्हाण युवा पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत साहसी क्रीडा प्रकारात त्यांच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि नॅशनल रेकॉर्ड्स नोंदवली गेलेली आहेत. स्वागत करूयात पद्मश्री शीतल महाजन यांचं. यानंतर मी पुढे आमंत्रित करते संस्कृती मेनन यांना मी आमंत्रित करते. म्युझियम स्टडीजमध्ये MSc टेकमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. 1991 पासून CEE म्हणजे सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन मध्ये त्या कार्यरत आहेत. वॉटर अँड सॅनिटेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हेल्थ केअर वेस्ट मॅनेजमेंट, एअर क्वालिटी मॅनेजमेंट अशा अनेक विषयांमध्ये त्यांचं खूप मोठं कार्य चालू आहे. स्वागत करूयात माननीय संस्कृती मेनन यांचं. यानंतर आपण आमंत्रित करणार आहोत माधुरी गायकवाड यांना. आपण आमंत्रित करूयात. महाराष्ट्र पोलीस सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्या काम करतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्या वर आलेल्या आहेत. केवळ स्वतःवरचा विश्वास आणि जिद्द याच्या जोरावर आज त्या इथवर पोहोचलेल्या आहेत. त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. अनेक महिलांसाठी त्या उत्तम उदाहरण बनतील पुढील आयुष्यात सुद्धा आणि आज सुद्धा. यानंतर मी आमंत्रित करते स्नेहा राजगुरू यांना. फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे कम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षाला शिकत आहेत. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल नुकताच हिरकणी पुरस्कार त्यांना मिळालाय. बास्केटबॉलच्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट्स त्या खेळलेल्या आहेत. 21st FIBA एशिया अंडर-18 चॅम्पियनशिप फॉर वुमेन बास्केटबॉल टुर्नामेंटमध्ये त्यांचा सहभाग होता, ज्यात भारताने 5वे स्थान मिळवले. स्नेहा राजगुरू. त्यानंतर आमंत्रित करते अंकिता गोसावी यांना. आंतरराष्ट्रीय खेळाडू. गेल्या 3 वर्षात 10 राष्ट्रीय सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके व 2 कांस्य पदके त्यांनी मिळवलेली आहेत. 16 ते 22 सप्टेंबरमध्ये झालेल्या आशियाई अथलेटिक्स स्पर्धा मलेशिया येथे 100 मीटर हर्डल्समध्ये कांस्य पदक मिळवून त्यांनी भारताचं नाव केलंय. अंकिता सध्या BMCC मध्ये 11वीचं शिक्षण घेत आहेत. अंकिता गोसावी. यानंतर मी आमंत्रित करते वैष्णवी खानापूरकर हिला. 5वीत ती शिकत आहे सध्या. नृत्य, अभिनय, काव्य लेखन आणि वक्तृत्वाची आवड आहे. समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी लहान वयात खूप मोठी कामगिरी करते ती. भारत सरकारने राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन तिच्या कार्याची नोंद घेतलेली आहे. स्वागत करूयात वैष्णवी खानापूरकर हिचं. जमलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या महिला, माता, भगिनी यांचं मी इथे स्वागत करतो.
मी आतमध्ये आलो आणि जरा थोडं वाचत बसलो होतो. मला जरा बाजूला रे. मला लांबचा जसा चष्मा आहे तसा जवळचा पण आलाय. ते आलो तेव्हा मी तो चष्मा लावला नव्हता. आल्यावरती मला डबल डबल दिसायला लागले. म्हटलं एवढे आहात? एवढेच आहेत खरंच आहात. आणि म्हणजे मी खास करून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सर्व उपाध्यक्षा रीटाताई गुप्ता, शालिनीताई ठाकरे, आशाताई मामेडी आणि शिल्पा सरपोतदार आणि आपण सर्वांचं मी खास करून मनपूर्वक अभिनंदन करतो. आज मी इथे तुम्ही सगळेजण जमलात म्हणून काही सल्ला द्यायला उभा राहिलेलो नाही. लहानपणापासून ऐकलाय तो ताईचा सल्ला. मी अगदी थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे, कारण सकाळपासून बरेच कार्यक्रम झालेले आहेत, अनेकांची भाषणं झालेली आहेत, अनेकांचे विषय तुम्ही ऐकलेले आहेत. आणि माझा आजचा उद्देश हा तुमच्यासमोर फार काही भाषण न करता तुम्हा सर्वांचं एकत्रितपणे दर्शन घ्यावं याच्यासाठी म्हणून मी खास इथे आलो. कारण काय काय प्रसंग आमच्यावरती येतात तुम्हाला कल्पना नाहीत. इतक्या मोठ्या संख्येने महिलांशी बोलायची माझी पहिलीच वेळ. त्याच्यामुळे काय बोलायचं हा माझ्यासमोर पडलेला खरंच प्रश्न आहे. आणि महिलांना उपदेश देणारा, सल्ला देणारा मी कोण? त्याच्यामुळे हा आजचं माझं भाषण किंवा आजचं माझं बोलणं हे काही महिलांना सल्ला देणारं, उपदेश करणारं असलं माझं भाषण नाही. आपण आता काय झालं? बाहेर कोण आहे? मग त्या माझा आवाज बाहेर पण उभे आहेत. सल्ला हवाय? आमचा काय धंदाच आहे तो, दुसरं काय. विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी म्हणून त्यांनी आकाशाला गवसणी घातलेलीच आहे. अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला माता भगिनी या खूप मोठ्या प्रमाणावरती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज कामं करताना दिसत आहेत. पण मी आज जो तुमच्यासमोर आलोय तो राजकारण या क्षेत्रामध्ये तुम्ही आपण सर्वच जण आहात, बाहेरही आहेत, अनेकांना येता आलेलं नाहीये त्याच्यामुळे त्या घरी असतील. पण आपण या क्षेत्रामध्ये नक्की काय, कशासाठी आलेलो आहोत? मी हे काही फक्त आपल्याला सांगतो अशातला भाग नाही. मी हे पक्षातल्या पुरुषांनाही तेच सांगतो. मी नेहमी एक गोष्ट माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगत आलो की या राज ठाकरेला काही आयुष्यात दुसरं जमलं नाही म्हणून मी राजकारणात नाही आलो. मी करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या, आजही आहेत. मग माझे कलेविषयक असतील, चित्रपटाविषयक असतील, माझे जे काही छंद आहेत तेही मी जोपासतो.
आज 30% आज 50%वरती. खरं तर महिलांना आरक्षण हा मला शब्दच मुळात आवडत नाही. तुम्हाला कसलं आरक्षण आलंय? या जगात फक्त दोनच जाती आहेत, एक पुरुष आणि एक स्त्री. यातल्या एकाला आरक्षण, मग दुसऱ्याला नाही. खरं तर या शब्दाचाच मला तिटकार आहे. मी अनेकदा तिकीट वाटपाच्या वेळेला, मग महानगरपालिकेचं तिकीट वाटप असेल किंवा इतर वेळेला अनेकदा येतात की महिला आपल्या उमेदवार येतात, इच्छुक उमेदवार येतात आणि मग कोणतरी मला सांगतं की नाही साहेब, हा ओपन आहे मतदारसंघ. का ओपन मध्ये महिलेने उभं नाही राहायचं? मुळात या ज्या सगळ्या घाणेरड्या संकल्पना आहेत याच मुळातून काढून टाकणं आवश्यक आहे. मला स्वतःला जात कळत नाही, माझ्या घरात कोणी मला शिकवली नाही, त्या प्रकारचे संस्कार माझ्यावरती कधी झाले नाहीत. त्याच्यामुळे मी कोणाही व्यक्तीकडे जातीच्या अंगाने बघतच नाही, कारण मला कळतच नाही. माझ्यासाठी काम करणारा माणूस तो कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, मला काम हवंय. ते काम मिळणार नसेल तर उपयोग काही नाही, उपयोग शून्य. आणि म्हणून तुम्ही जर राजकारणामध्ये आलेला आहात, तुम्ही जर राजकारणामध्ये काही करू इच्छिता, मग सरपंच असतील, नगरसेविका असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा त्याचे सदस्य असाल, कोणी उद्या भविष्यात तुमच्यापैकी अनेक जण आमदार होतील, तुमच्यापैकी अनेक जण आज इथे आहेत, बाहेर असतील, कोणी खासदार होतील आणि होतील. पण हे सगळ्या गोष्टी ज्या बाकीच्या राजकीय पक्षांनी जे काही नासवून ठेवलंय, असल्या कुठच्याही घाणेरड्या राजकारणामध्ये मी तरी काम करू इच्छित नाही आणि तुम्हीही काम करता कामा नये. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये आपण ते क्षेत्र का निवडलेलं आहे, या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला आनंद मिळतोय का, आपण काही वेगळं करू इच्छितोय आणि ते करता येतंय का. निवडणुकीच्या काळामध्ये तो महिलांसाठी आरक्षित झाला म्हणून तिच्या नवऱ्याने मला नाही होता येत मग तू हो म्हणून तुम्हाला पुढे ढकललंय का. आणि तुम्हाला पुढे ढकललं असेल आणि परत तोच जर सगळं ह्या गोष्टी बघणार असेल तुमच्या मागे, तोच जर समजा मतदारसंघामध्ये फिरणार असेल, मग तुम्ही काय करतात. अनेकदा असं म्हटलं जातं महिला सक्षम झाल्या पाहिजेत. कशाला झाल्या पाहिजेत? आहातच. पण ती गोष्ट तुम्हाला स्वतःला जाणवतेय का, आतमध्ये वाटतेय का तुम्हाला ही गोष्ट की मी इथे आहे, मी या क्षेत्रामध्ये आहे, मी आज तुमच्यासाठी काही गोष्टी आणल्यात. मला अनेक लोक म्हणतात की तुम्ही भाषण करताना काही गोष्टी तुम्ही वाचून दाखवता. मी म्हटलं हो, माझं पाठांतर कमी आहे, लक्षात राहत नाहीत गोष्टी, समोर आणलेल्या बऱ्या असतात. आज मला आनंद होतोय की आज या पुण्यात, या शहरात आज महिलांचा, तुम्हा सर्वांचा एक मेळावा इतक्या मोठ्या प्रमाणावरती इथे होतोय. याचा मला आनंद एवढ्यासाठी आहे की ज्या पुण्यामध्ये आमच्या जिजाऊ साहेबांनी जिकडे समाजकारणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पुण्यामध्ये आज हा महिला मेळावा होतोय. याचा मला सर्वात जास्ती आनंद होतोय. तुम्हाला जर समाजकारणात, राजकारणामध्ये काम करायचं असेल तर मी तुम्हाला मनापासून सांगतो, मी ते वाचलेलं आहे, मी ते ऐकलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जिजाऊ साहेबांचं आत्मचरित्र कुठे होतं, चरित्र, त्यांच्याबद्दल लिहिलेल्या गोष्टी या तुम्ही आत्मसात करणं अत्यंत गरजेचे आहे, अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या जर समजा आपल्याला कळल्या नाहीत तर हे तुमचं राजकारणात असणं, समाजकारणात असणं हे नसण्यासारखंच आहे. आज समाजकारणामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रामधल्या अनेक महिला आहेत, अनेक संस्था त्यांनी उभ्या केलेल्या आहेत, माहितीही नाहीत. मी ज्याला, मला असं वाटतं मी 1999 किंवा 2000 साली मी महाराष्ट्राचा एक दौरा केला होता.
त्या दौऱ्यामध्ये कोणतेही राजकारण नव्हतं, कसलंच राजकारण नाही, कुठचाही राजकीय मेळावा नाही, पदाधिकाऱ्यांना भेटणं नाही, कोणाला काही नाही. मी महाराष्ट्रातल्या फक्त विविध संस्थांना, जिल्ह्यातल्या विविध संस्थांना मी फक्त भेटी दिल्या होत्या. या संस्थांमध्ये काय काय प्रकारचं काम चालतं, कोणत्या प्रकारचं काम चालतं. आज असंख्य महिला आज या सगळ्या संस्था चालवत आहेत. मला असं वाटतं तुम्ही राजकारणामध्ये आहात, तुम्ही समाजकारणामध्ये आहात, हे करत असताना आपण काय करतो आहोत. ज्याला मुहूर्तमेढ म्हटलं मी मगाशी, जिजाऊ साहेबांनी जी रोवली, सुरुवात कुठून होते, कसा विचार कसा सुरू होतो. ज्यावेळेला शहाजीराजे ज्यावेळेला दक्षिणेला गेले आणि जिजाऊ साहेब ज्यावेळेला इथे आल्या, त्या इथे आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा बघितलं, अख्खं पुणे उद्ध्वस्त झालेलं पुणे बघितलं, बेचिराग झालेलं पुणे बघितलं. ज्या पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवला गेला होता शहाजीराजांच्या बंडानंतर, जिजाऊ साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पहिला प्रश्न केला, इथे मला देव कुठे भेटेल, मला देव कुठे दिसेल. आणि तो शोधता 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 कुठेच नाही. मिळेच ना कुठे. सर्व मंदिरं उद्ध्वस्त झालेली, मंदिराचे काही खांब पडलेले, पण त्याच्यात देव नाही. हे करता करता त्यांची माणसं आली, शोधत 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 एका वाड्यामध्ये, वाड्याच्या मागच्या बाजूला, मला असं वाटतं विनायक भट्ट ठकार आजही कसबा गणपतीचे ते पुजारीच आहेत, त्यांच्या वाड्याच्या मागच्या बाजूला त्यांना एक गणपतीची मूर्ती दिसली. त्या गणपतीची मूर्ती की ज्याची सुरुवात गणेशापासून झाली, ती मूर्ती घेतली त्यांनी, तिची प्रतिष्ठापना केली. ती प्रतिष्ठापना जिजाऊ साहेबांनी केली. ज्याचा आजही मानाचा गणपती म्हणून आज पुण्यातनं पहिल्यांदा निघतो, तो कसब्याचा गणपती हा जिजाऊ साहेबांची आहे, त्यांनी केलंय ते. धरणं बांधली, उद्ध्वस्त झालेली गावं, ही गावं उभी केली. त्याचं पहिलं गाव जे उभं केलं गेलं, विचार बघा कसा, की माझी माणसं ही सैरा भैरा पलटायत, इकडे तिकडे जात आहेत, त्यांच्यासाठी मला काम केलं पाहिजे, त्यांना पाणी पोचवलं पाहिजे, त्यांना घरं दिली पाहिजेत. शिवाजीराजे त्याला 5-1 वर्षाचे बरोबर होते, सगळं दाखवत होते. आणि त्यावेळेला त्यांच्या नावाने पहिलं गाव, त्यावेळेचं जे काय गाव म्हणून उभं केलं, ते आपलं शिवापूर, महाराजांच्या नावाने सुरू केलं ते केर शिवापूर. नाले उभे केले, धरणं बांधली, अनेक गोष्टी केल्या. हे सहज तुम्हाला शक्य आहे. त्यावेळेला तर काहीच नव्हतं, उद्ध्वस्त झालेल्या गोष्टींमधनं त्यांनी उभं केलं. तुमच्या तर आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत, तुम्ही तर समाजकारणात आहात, राजकारणात आहात, पण या सगळ्या गोष्टींसाठी लागते फक्त इच्छा. ती इच्छा जर समजा आपली मेलेली असेल, मग तुमची असेल ना तर पुरुषांची असेल, ती इच्छाच मेलेली असेल, पुढे काहीच नाही घडू शकत, पुढे काही होऊ पण शकत नाही. म्हणून मी काही तुमच्यासाठी काही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी म्हणून आणल्यात, की महिलांनी काय केलं. तुम्ही जगामध्ये महिलांनी ज्या काही गोष्टी उभ्या केल्या, हे जर समजा आपण समाजकारणात, राजकारणामध्ये वावरताना जर त्या ऐकल्या नाहीत, पाहिल्या नाहीत, तर आपल्याला नक्की काय करायचंय हेच कधी कळणार नाहीये. की इतक्या स्त्रिया आज मोठ्या झाल्या आहे. बघा, मी तुमच्यासाठी आणलंय खास करून. कुठे गेले हो ही महिला? एकटी महिला, महिलांना शिक्षण मिळावं, कोणाशी लढली कल्पना आहे आपल्याला? अंदाज पण नाही. एके ठिकाणी ती बस बंद जात असताना ही तालिबान्यांच्या विरोधात लढली. तालिबान्यांच्या विरोधात. तिला बस बंद एकदा जाताना तिला विचारलं, तिला उतरवलं खाली, गोळी झाडली, तिच्या डोक्याला चाटून गेली. आणि त्याच्यानंतर ही मागे न हटता तिने ठरवलं की नाही, जर तुमचा इतक्या या क्षणापर्यंत मला ठार मारण्यापर्यंत विरोध असेल, तर आता मी अफगाणिस्तानात, पाकिस्तानाच्या बॉर्डरवरती महिलांना शिकवणारच.
ही ऊर्जा मला माहिती आहे, ही ऊर्जा तुमच्यात आहे, ही ऊर्जा तुमच्यात आहे. फक्त तुम्ही शोधत नाही आहात ती, तुम्ही पाहत नाही आहात ती. ही दुसरी महिला रोझा पार्क्स, 1955 सालची गोष्ट आहे. मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतोय. ही गोष्ट आहे अमेरिकेतली, 1 डिसेंबर 1955 मधल्या अमेरिकेतली. या बाईला त्याला इतका वर्णभेद इतका होता, काळे आणि गोरे यांच्याबद्दला. ही एकदा बसमध्ये बसली होती, जिकडे एक बाकडं, फक्त एक बाकडं हे काळ्यांसाठी असायचं. त्या काळ्यांच्या बाकड्यावरती ही बसली होती आणि ही बसली असताना त्याचा कंडक्टर आला आणि त्यांनी सांगितलं, बाई उठा, एका गोऱ्याला बसायचंय. ज्याच्यातनं ही क्रांती झाली, ज्या गोष्टीतनं ही क्रांती झाली, त्या बाईनी फक्त एक शब्द उच्चारला होता, एक शब्द, ज्याच्यातनं क्रांती झाली. तो शब्द होता नाही, उठणार नाही. तिला अरेस्ट केली, तिला अटक झाली. अटक झाल्यावरती त्या संपूर्ण परिसरातल्या हळूहळू हळूहळू सर्व महिलांनी बसमध्ये चढणार नाही आम्ही याच्यापुढे म्हणून पायी चालायला सुरुवात केली. ते पायी चालणं, या पायी चालण्याचं रोज सकाळी उठल्यावरती बसमध्ये चढणार नाही आम्ही याचं मोर्चात रूपांतर व्हायला लागलं रोज सकाळी. आणि ते मोर्चात रूपांतर होता 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 याच्यातनं पुढे जे घडलं त्यातनं निर्माण झाले मार्टिन ल्युथर किंग. हा सगळा काळ्यांचा हा सगळा इतिहास हा एका बाईमुळे. या बाईने ही क्रांती उभी केली, क्रांती केली. तुम्ही नाही करू शकत? तुमच्यात नाही ती जिद्द, तुमच्यात नाही ती महत्वाकांक्षा? होऊ शकतंय, नक्की होऊ शकतं. तुम्ही एक क्षेत्र जे निवडलेलं आहे ना, त्या क्षेत्रात मला ठसा उमटवायचा आहे या उद्देशाने काम करा, सगळं आपोआप होईल पुढे. त्या इस्रायलच्या बाई कोणत्या पंतप्रधान होत्या त्या? गोल्डा मायर. पंतप्रधान झाल्या, अगदी साध्या संघटने, कामगार संघटनांमधनं काम करत 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 आल्या. त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे, लगेच जाऊन बोलू नका घरी. नाही तर तुमच्या घरी यजमानांना वाटायचा हा राज ठाकरे घरात भांडणं लावायला लागला. पण वाक्य फार छान आहे तिचं, तिचं आणि नवऱ्याचं. ती कामगार क्षेत्रातनं, सामाजिक क्षेत्रातनं जूनसाठी काम करता 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 एके दिवशी त्या बाईचं वाक्य फार छान आहे. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं, माझ्या आयुष्याची क्षितिज ही तुम्ही नाही मोजायची, ती मी मोजीन. मला कुठे जायचंय हे मी ठरवीन, घर सांभाळते. आपण म्हणतो पुरुषाला कुटुंब प्रमुख, कुटुंब प्रमुख तुम्ही. आज मी तुम्ही समोर आलात म्हणून मी हे तुम्हाला काहीतरी चढवतोय बिडवतोय अशातला काही भाग नाहीये. पण घर पाहता तुम्ही. माझ्या घरातही, माझ्या घरात एक प्रॉपर्टी साला माझ्या नावावर नाही, एक गाडी नाही. बरं, हे पुढच्या निवडणुकीला उभं राहण्यासाठी केलेल्या गोष्टी नाहीत. असतात ना खूप लोक गडगंज श्रीमंत असतात आणि निवडणुकीला फॉर्म भरताना लिहितात बँकेत 5,000 रुपये आहेत आणि एक छोटी नॅनो आहे. तर जो कुटुंब प्रमुख असतो आपल्या घराचा, मग माझी ती आई असेल, माझी ती पत्नी असेल, ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग त्यातलं सगळी जे काही माझी प्रॉपर्टी असेल, घर असेल, गाड्या असतील, माझं जे काही असेल, हे सगळं त्यांच्या नावावरती आहे. कधी कधी वाटतं मी भाड्याने राहतो. आणि त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही सगळ्या सक्षम आहात. मी मगाशी म्हटलं तुम्हाला, मी काय तुम्हाला सल्ले देण्यासाठी आलेलो नाही आज, गरज पण नाही तुम्हाला या सल्ल्यांची. पण तुमच्या आतमध्ये एकदा वाकून बघा, झाकून बघा, मनाच्या कोपऱ्यात, की तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही काय घडवू शकता ते. आज समाजकारणामध्ये तुमच्या आजूबाजूला इतक्या गोष्टी, आज इतकी वर्ष झाली आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जागोजागी फिरतो, हायवेला फिरतो, सगळीकडे जातो आपण, सगळ्या ठिकाणी फिरत असतो. किती वर्ष झाली स्वातंत्र्याला? 62, 63, 64, 65 वर्ष काय झाली असतील ती. इतक्या वर्षामध्ये महाराष्ट्रभर, राज्यभर, शहरांमध्ये, बागांमध्ये, कुठेही आपण महिलांसाठी टॉयलेट्स नाही बांधू शकत. स्वतंत्र टॉयलेट्स नाही उभी करता येत.
आज अनेकांना मला माहिती आहे ना, अनेकांना आज काही व्याधी असतात. मला अनेक जण असे मला माहिती आहेत की ज्यांना डायबिटीस असतो आणि त्या डायबिटीसमुळे, आता हे तुम्ही सगळ्यांनी विनोदाने घेऊ नये ही सगळी गोष्ट, परंतु अनेकांना डायबिटीस असतो आणि डायबिटीसमुळे अनेकांना खूप लवकर लघवीला लागते. आज मला असे अनेक जण माहिती आहेत, अनेक मला महिला वगैरे अशा भेटतात, बोलतात की बागेमध्ये आम्ही फिरायला गेलो, आम्ही पार्कामध्ये फिरायला गेलो, फिरायला जाताना आम्हाला ही व्याधी आहे, ही व्याधी असताना आम्हाला जर समजा कुठे जायचं असेल, टॉयलेट्स नाहीत, आम्ही इतक्या वर्षामध्ये टॉयलेट्स नाही बांधू शकत. तुमच्या हातामध्ये ज्याला हे अधिकार आहे, तुम्ही सरपंच आहात, तुम्ही जिल्हा परिषदेच्या सदस्य आहात, तुम्ही इतके नगरसेविका आहात, आपण आपल्या विभागामध्ये ह्या गोष्टी नाही करू शकत. एवढी छोटी गोष्ट नाही आपल्याकडनं होत. मग जर एवढ्या छोट्या गोष्टी आपल्याकडनं होत नसतील तर मग आपण राजकारणामध्ये का आहोत, आपण समाजकारणामध्ये का आहोत, आपण नक्की कशासाठी हे क्षेत्र निवडलेलं आहे याचा जर आपल्याला आजच पत्ता लागणार नसेल मग काय करतोय आपण? हे तुम्हाला कळलं पाहिजे. मी तुम्हाला एक कॅनडातली म्हणून गोष्ट सांगतो. मी परवा दिवशी माझ्याकडे एक फिल्म आली, एका माणसाने माझ्यासाठी घेऊन आला. तो कॅनडामध्ये एक बुचर फॅमिली, बुचर म्हणून होते. हे कधीची गोष्ट 100 वर्षापूर्वीची, 125 वर्षापूर्वीची. त्यांच्या खाणी होत्या, सिमेंट बनवायच्या खाणी होत्या. तो नवरा, ते दोघे जण दाम्पत्य, त्यांचा एक बंगला होता आणि ते तिथे खाणी हे ओरबडतात ना, हे डोंगर सगळे अख्खे खरबडून काढत असतात सारखे. आणि त्याची ती संपूर्ण खाण जवळपास 65 एकराची होती, सगळा भाग. आणि ते खरबडत थोडा बहुत काहीतरी भाग राहिला होता. त्या बुचर जे होते त्यांच्या पत्नीने त्यांना विचारले, हे किती दिवस करणार आहात तुम्ही? हे परमेश्वराने दिलेल्या या सगळ्या गोष्टी तुम्ही खरबडून आपण किती वर्ष पैसे कमवणार आहोत? नवऱ्यालाही पटलं. नवरा बोला, काय तुझ्या मनात काय? ती बोलली, नाही आता म्हणे समाजाचा जी गोष्ट आहे ती आपण आतापर्यंत खरवडली, काढली, यातनं सिमेंट फॅक्टरी उभी केली, सगळं केलं, आता आपण काहीतरी समाजाला देऊ. त्या महिलेने 65 एकराची, माझ्याकडे फिल्म आहे त्याची, 65 एकराची बाग उभी केली. त्यावेळेला तिने जपान, चायना या सगळ्या भागातनं, कॅनडामध्ये त्यावेळेला बोटीतनं फुलं मागवली आणि ती फुलं लावलेली आहेत. आजही तिकडे आहेत. 100 वर्ष जुनी स्पीशीज आहेत, त्याच्या जाती आहेत त्या, आजही फुलं येतात. आपण ज्या ज्या भागामध्ये आता याच्या पुढे जाणार आहात, आपापल्या घरी जाणार आहात, आजूबाजूला बघा, नीट दिसतंय का, स्वच्छ दिसतंय का? मी मध्यंतरी ज्याला महाराष्ट्र दौऱ्यावरती होतो तिथे मी एक प्रश्न विचारला, तुम्हालाही विचारणार. मी माझ्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मी विचारत असतो, तुम्हालाही विचारणार. तुमच्यापैकी लग्न किती जणांची झालीत? हात वर करा. लाजू नका, उपयोग नाही आता काही. हात वरती करा. नीट मोठा ताट मानेने उभा करा. काय लाजताय? काय केला? खाली करा. तुमच्यापैकी मुलं किती जणांना आहेत? जास्ती हात वर आले काय? नाही. हा, करा. खाली करा. मी डोळे बंद करतो, तुम्ही फक्त तुमच्या मुलांची वय सांगा. ओरडा. ठीक आहे. ज्यांची मुलं आता साधारणपणे 8-9 वर्षाची असतील, तिथून पुढे 7 वर्षाची असतील, तिथून पुढे एक विचार करून बघा, तुम्ही बोलतोय तुम्हाला पटतोय का? या आपल्या मुलांना पाहताना असं तुम्हाला कधीतरी वाटतं का हो की या वयामध्ये आपण जेव्हा होतो त्यावेळेला बावळट होतो? वाटतं का? वाटतं कारण त्यांना मिळालेलं एक्सपोजर, टेलिव्हिजन असेल, इंटरनेट माध्यम असेल, इतर अनेक गोष्टी असतील, जे एक्सपोजर त्यांना आज मिळालेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की त्या वयामध्ये आपण बावळट होतो,
तर आता ती येणारी जनरेशन आहे ती तुम्हाला हँडल करायची आहे. ते कोणता विचार करतायत, ते कोणत्या विचार करून पुढे जात आहेत. उद्या जर त्यांच्या प्रकारचा विचार जर समजा तुम्ही करू शकला नाही, तुमच्यासाठी फक्त एकच वाक्य त्या सगळ्या जनरेशनकडनं पिढ्यांकडनं येईल, गेट आउट. नकोय तुम्ही, आमचं नेतृत्व तुम्ही करू नका, तुम्हाला आम्ही काय आहोत हे समजलंच नाही. आज त्या वयातल्या त्या मुलांना पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या, समाजाला पहिला कान लावा. काय समाज कुठे चाललाय, काय म्हणतोय, ह्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला काय म्हणतायत, त्या काय शिकतायत, त्यांचा विचार काय. हा जर समजा तुम्हाला समजला नाही आणि जुनं घाणेरडं रटाळ राजकारण जर समजा तुम्ही करत बसलात, तर तुम्हाला सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात कुठचंच स्थान मिळणार नाही. कोणतंच स्थान नसेल तुमच्यासाठी. तोच घाणेरडा जुना परंपरागत आतापर्यंत आलेला जे राजकारण आहे, हे राजकारण याच्या पुढे चालणार नाही. त्या नव्या पिढीचा नवा विचार घेऊन तुम्हाला पुढचं राजकारण करावं लागेल. त्यांचं म्हणणं एकदा ऐकून घ्या. ते काय पाहतात, ते काय ऐकतात, ते काय वाचतात, त्यांचं सगळंच काही बरोबर असतं अशातलाही भाग नाही. तिथे तुमचे संस्कार कामी आले पाहिजेत. परंतु ज्या प्रकारचं जगामध्ये वातावरण बदलतंय, हा बदल हा जर समजा तुम्हाला कळला नाही तर तुम्ही बदलूच शकणार नाही. आणि मला असं वाटतं की जग बदलतंय, तुम्हीही बदलणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. एवढंच बोलण्यासाठी मी आज आपल्यासमोर इकडे आलो. आपल्या भविष्यातल्या सगळ्या वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.